पुण्यात पुढच्या बातमीकडे सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केलेली आहे। काल रात्रीच्या सुमारास ही गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान आता 2 दिवसांमध्ये भोसलेही पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले असले तरी भोसले अद्याप फरार आहे। आता कराडप्रमाणे तोही स्वतःच पोलिसांना शरण येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। स्वानंद, सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केलेली आहे। कोणत्या परिसरात ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा 2 दिवसात तो शरण येण्याची शक्यता आहे। पोलीस सूत्रांची या सगळ्या संदर्भात नेमकी काय माहिती? नक्कीच ऋतुजा, आपण जर बघितलं गेल्या 4 दिवसापासून जी पोलीस यंत्रणा आहे ही एकीकडे खोक्याला शोधतीये, दुसरीकडे बघायला गेलं तर खोक्या बीड जिल्ह्यातच खोक्याचा मुक्त वावर असल्याचं दिसून येतंय। त्याचाच परिणाम स्वरूप बघितलं तर रात्री ही जी गाडी आहे ही बीड पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केलेली आहे। गाडीला नंबर प्लेट देखील नाहीये त्या, आणि विशेष म्हणजे आपण बघितलं तर गेल्या 4 दिवसात जे खोक्याचे विविध कारनामे समोर येत आहेत, ढाकणे कुटुंबाला मारहाण असेल, त्यानंतर आणखी एका वाघ नावाच्या व्यक्तीला मारहाण असेल, इतकं करून देखील खोक्या जो आहे तो आणखीही पोलिसांच्या ताब्यात नाहीये, पोलिसांच्या हाताला लागलेला नाहीये। नेमकं त्याला कोण वाचवतंय अशी देखील चर्चा शिरूर परिसरात होत आहे। परवा दिवशी जो मोर्चा काढण्यात आला होता ढाकणे कुटुंबियांच्या वतीनं, त्यानंतर देखील आपण बघितलं तर खोक्या अटक होईल असं वाटलं होतं, मात्र मोर्चा होऊन देखील 2 दिवस झालेले आहेत, मात्र खोक्या अद्याप फरारच आहे। रात्रीच्या सुमारास ही गाडी शिरूर परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी स्वतः याबाबतची माहिती जे माध्यम आणि पोलिसांचा एक ग्रुप आहे बीडचा त्याच्यावर त्यांनी दिली आहे। मात्र त्यांना विचारलं असतं की याबाबत अटक कधी होईल, याबाबत कुठली माहिती भेटू शकलेली नाहीये। आपण बघितलं तर 4 दिवसापासून जो आहे खोक्या पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी ठरतोय, तर दुसरीकडे बघायला गेलं तर तो सरेंडर देखील होणार असल्याची माहिती आहे। कराडप्रमाणे सरेंडर होतो का, आणि नेमकं सरेंडर होण्यामागे नेमकं कारण काय आहे की याचा उपयोग काही जामिनासाठी करण्यात येतो का, हे देखील बघणं महत्वाचं आहे। मात्र एकीकडे जर बघितलं तर खोक्याचे कारनामे आणि हे बघता पोलिसांनी त्याला अटक करायला पाहिजे होती, मात्र अद्यापही खोक्या फरारच आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।